अनेक लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करतात। त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कशाला हवी नेहमीच कर्जमाफी, किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांना सुद्धा ते विरोध करतात। तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की तुमच्या ताटात जे अन्न येतं ते या शेतकऱ्यांमुळे येतं, आणि सध्या मान्सून हा आला, सक्रिय झाला, थांबला, अशा पद्धतीचं हवामान विभाग किंवा इतर हवामान तज्ञ सांगतायत। अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली, पेरणी केली, आणि आता माझ्या चेहऱ्यावर जे ऊन पडले ते ऊन तुम्हाला दिसू शकतं। सकाळपासून असं ऊन पडलेलं आहे, प्रचंड हवा सुटलेली आहे, आणि शेतकऱ्यांनी जवळची जी पैसा होता तो कृषी केंद्र चालक आणि इतर लोकांना दिला। त्यातनं उत्पादन खर्च जो काय आणलं, खतं बी बियाणं, आणि ते आता मातीमध्ये टाकलेलं आहे। जर ते उगलं तर ठीक, आणि जर पाऊस आला नाही तर ते उगणार नाही। ही जी अनिश्चितता आहे शेतीमध्ये, या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे। कारण की तो एका दाण्याचे 1000 दाणे करतो, कारण की तो आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करतो, त्या मातीतून मोती पिकवतो। आणि शेतकरी हा असा समाज आहे की स्वतः वंचित राहून इतरांचं पोट भरायचं काम करतो, कारण की अशी अनिश्चितता त्याच्या व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे त्याला कायम तोटा येतो। त्यामुळे सर्व लोकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, आणि सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी करणं सुद्धा गरजेचं आहे।